श्रीराम जय जय राम। गुरुवर अत्यंत श्रद्धा ठेवावी। कुस्त्या खेळून झगडून शरीरबळ वाढते, अवघड उदाहरणे सोडवून बुद्धिबळ वाढते। तसेच आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन समाधानाने राहण्याने आत्मिक बळ वाढते। आत्मिक बळ वाढणे म्हणजे देहबुद्धी कमी होणे, आणि ते करण्याकरिताच परमेश्वर संकटे धाडतो। पण तुम्ही त्यांना भीता, याला काय म्हणावे? अशा स्थितीत संकटे परत घेणे म्हणजे तुमचे अनहित करणे होय। त्याला तुमचे हित कशात आहे हे उत्तम कळते। भोग समाधानाने भोगण्यात पुरुषार्थ आहे। दुखणे आले असता औषध घ्यावे, पण औषधात गुण तरी परमात्म्यानेच ठेवला ना। औषधाने तरी गुण हमखास येतोच असे थोडेच आहे। एकाला येतो एकाला नाही। ज्याचे ज्यात हित होणे असेल तसे तो परमात्मा करतो हे लक्षात ठेवावे। तुम्ही एकच करावे, परमात्म्याला शरण जाऊन हा भोग भोगण्याची मला ताकद दे, समाधान भंगू देऊ नकोस, तुझे सतत स्मरण व्हावे असे मागावे। दुखणे भोगायचे आहे तर ते समाधानाने का नाही भोगू? प्रारब्धाचे तुमच्या डोक्यावरचे ओझे कर्ज तेवढ्या प्रमाणात कमी नाही का होणार? दुखणे आले असता त्याची उपेक्षाच करावी, म्हणजे आपोआप ते कमी होईल। मी म्हणजे अमुक एक अशी आपल्या अस्तित्वाविषयी जशी खात्री असते, तशी देव आहे अशी खात्री पाहिजे। आपले सद्गुरू देवच आहेत अशी आपली खात्री झाली म्हणजे आपला सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असे म्हणता येईल। माझी सेवा तुम्ही जी करता ती तुम्ही आपल्या देहबुद्धीची केली। तुम्हाला जे पसंत तसे तुम्ही केले। वास्तविक माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे, माझ्या आज्ञेत राहणे, नामस्मरण करणे, सर्वानुभूती भगवत भाव ठेवून कुणाचे मन न दुखवणे, परमात्माच सर्व करतो अशी भावना ठेवणे। माझ्या सांगण्याचा परिणाम न होण्याची दोन कारणे असतील। एक कारण असे की तुमच्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची शक्तीच माझ्यामध्ये नसेल, किंवा दुसरे कारण असे की तुम्ही अभ्यास करीत नसाल। पण परमार्थात एकदम फरक होणे बरे नव्हे। समजा एखाद्याला आज 105 डिग्री ताप आहे आणि उद्या तो एकदम 95 डिग्री झाला तर ते बरे नाही। तसेच मनुष्य आज रागीट आणि उद्या एकदम शांत झाला तर तेही बरे नव्हे। आपल्यामध्ये हळूहळू परिवर्तन व्हावे आणि ते विवेकाने घडवून आणावे। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी, भजन, पूजन, नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे, तरच त्याचा योग्य परिणाम लवकर दिसू लागेल। श्रीराम जय जय राम। श्रीराम समर्थ। श्री मनाचे श्लोक 3 निरूपण। मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो। जय जय रघुवीर समर्थ। मनाच्या श्लोकामधून समर्थ सदाचराबरोबर अंतरंग शुद्ध असावे या दृष्टीने मार्गदर्शन करतात। मनामध्ये देहाविषयी असणारी आसक्ती हीच वासनांमध्ये वाढ करणारी आहे। देह सुखात राहावा म्हणून धडपडणारा माणूस सतत सुखदुःखाच्या लाटांवर स्वार होताना दिसतो। मनामधील विषय वासना
दुःख निर्माण करतात, तर शुद्ध वासना या आनंदाला कारण होतात. ही शुद्ध वासना भगवंताकडे वळवली तर मनुष्याला आनंद प्राप्त होतो. विषय वासना या जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवतात. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. म्हणून दुष्ट वासना, वाईट वासनांचा त्याग समर्थ सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. नाम सदा बोलावे. आपल्या श्री महाराजांकडे एकदा कर्नाटकातून 10-12 माणसं आली होती. ती सर्वजण 10-12 दिवस गोंदावल्यात राहिली. एके दिवशी ते कर्नाटकात परत जाण्यासाठी म्हणून उठले. श्री महाराज ही पहाटेच उठले. काही लोकांना पिठलं भात करण्यासाठी सांगितला. रामाची पूजा झाली आणि श्री महाराज रामासमोरच्या सिंहासनावर येऊन बसले. ती कर्नाटकची मंडळी तयार होऊन दर्शनासाठी श्री महाराजांच्या जवळ आली. तेव्हा हरिपंत मास्तरांना श्री महाराज म्हणाले, हरिपंत मास्तर, मी माझ्या बिछाण्याखाली काही रुपये आणि काही खण ठेवले आहेत, तेवढे घेऊन या. यावर हरिपंत मास्तरांनी गुपचूप जाऊन निमूटपणे ते आणायचं ना. हरिपंत मास्तर श्री महाराजांना म्हणाले, महाराज, मी आत्ताच आपला बिछाणा साफ करून ठेवला. पलंगाच्या खाली तिथं कुठलीही गोष्ट नाही. आपण म्हणताय बिछाण्याच्या खाली, तिथं मला कोणतीही गोष्ट दिसली नाही. यावर श्री महाराज हरिपंतांना म्हणाले, हरिपंत मास्तर, आपली जी विद्या आहे ती वर्गामध्ये मुलांना शिकवण्यासाठी ठीक आहे. मी सांगतो त्याच्यावरती तर्क काढू नका. तुम्ही फक्त बिछाण्याखाली हात घाला. तिथं जे काही रुपये, वस्तू आहेत ते घेऊन या. आणि हरिपंत मास्तरांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्यावेळी त्यांनी तो बिछाणा पुन्हा उचलला, बघतात तर खाली काही रुपये आणि खण. इतक्यात काही मिनिटापूर्वी आवरलेल्या बिछाण्याखाली काही नव्हतं. पण श्री महाराजांनी सांगितलं आणि ते तिथे गेले. मनुष्य आपल्या बुद्धीचे तर्क लावून वृत्तीच्या परिवर्तनापासून लांब राहतो. अर्थात आपल्या सगळ्या अडचणींना उपाय एकच आहे, तो म्हणजे भगवंताच्या नामाच्या स्मरणाचा. पण या भगवंत नामाच्या स्मरणामध्ये आपली नेमकी कुठे फसगत होते? त्या नामाच्या सूक्ष्मतेमध्ये आपण उतरू शकत नाही. त्या नामाची सुंदर अशी लय आपण हृदयामध्ये साधू शकत नाही. काही गणितीय शास्त्रज्ञ किंवा मानसोपचार शास्त्रज्ञ यांच्या दृष्टीने मन आणि वृत्ती यांचा थेट संबंध आहे. मन जसं जसं सूक्ष्म होत जातं तसतशी माणसाची वृत्ती ही व्यापक होत जाते. मनाचं सूक्ष्मत्व साधणं हे केवळ नामाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे महाराज म्हणायचे की मनाला उलट करण्याचं सामर्थ्य हे नामामध्ये आहे. आपण बघतो ना की अस्ताव्यस्त कापसांची बोंडे पडलेली असतात. ती एकत्र करतो. त्यातील एक बोंड घेऊन त्यातला कापूस काढून एक छान वात तयार करतो. त्या समईची ज्योत तेव्हा पेटते जेव्हा तिचा प्रकाश संपूर्ण घराला, त्या देवघराला भरून टाकतो. कापसापासून वात तयार होते. वातीची ज्योत जशी प्रकाशाने खोलीला भरून टाकते, त्याप्रमाणे आपलं अस्ताव्यस्त पसरलेलं हे मन आहे. त्या मनाला नामाच्या अनुषंगाने एकत्र करायचं. नामाने त्या मनाला हळूहळू सूक्ष्म करायचं. जसजसं मन नामाने सूक्ष्म होत जाईल तसतसा वृत्तीचा दीप त्या मनामध्ये पेटू लागेल. त्या वृत्तीचं व्यापकपण आपल्या जीवनाला भरून टाकेल. हे संत संगतीचे उत्तम सूत्र आहे. त्यामुळे नामाने मनाला सूक्ष्म करत वृत्ती व्यापक करणं हे आपल्याला साधायचे आहे. आता जे नाम आपण घेतो ते संख्येच्या आधाराने घेतो, विचारांच्या आधाराने घेतो, वेगवेगळ्या सत्संगांच्या आधारे न घेतो.
पण या सगळ्यांमध्ये मनाचं सूक्ष्मत्व आपण कुठंतरी हरवून बसलो आहे. हे मनाचे सूक्ष्मत्व कसं साधायचं हा आपला आजचा अभ्यासाचा विषय आहे. श्री रवींद्रदादा पाठक, संकलन आनंद पाटील, संग्राहक डॉक्टर D.D. देशमुख, कामटेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामात झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.